जेकेसीसी सिनियर आणि तिथून सर्वांनी बाजूला व्हायचंय. रस्ता रस्ता आहे तो. सिद्धू सिद्धू दद्दू चला मैदानात आतमध्ये लवकर. दोघांनी पण मैदान सोडा, तिथे रस्ता सोडा. सिद्धार्थ डोके म्हणजे दद्दू, दुसरं कोण नाहीये. चला तिथून सर्वांनी बाजूला या. विजय भाऊ चांगला खेळ आपण दाखवलात. मुन्ना तिथून सगळ्यांनी बाजूला या. रस्ता ओपन करा. चला मॅचला सुरुवात होईल. ऋषीदादा देसाई, किशोरदादा पाटील, रंजनदादा पाटील आपण मंचावरती बसायचंय. आपणास आदरपूर्वक विनंती आहे की आपण मंचावरती आसनस्थ व्हा. आकाशीच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येते. चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकास धसकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जयेश गरत आणि गोलंदाजी मार्क वरती मनीष विश्वकर्मा. पहिला चेंडू सन्मान दिला गेलाय. मनीषच्या हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय. सिंगल धाव. 2 बॉल झालेत. दोन बॉल 2. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जयेशने केला, परंतु सौरभ तिथे त्या ठिकाणी तैनात होते. चेंडू अडवला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आणि यावेळेला सौरभ फेकी झाले. डायरेक्टेड फलंदाज बाद. बहुत बड़ी मछली जाल में फंसती हुई जयेश गरत डिपार्ट्स. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दर्शन आहिरे मैदानाच्या दिशेने. रेहान दुर्गे शिलवण आणि प्लेयर्स आपलं या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झगडतायत. विकास दसकरने एका धावेसाठी हा चेंडू खेळलाय. समस्त मान्यवर आपल्या मंचावरती यावेळेला हे त्रिकूट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि दर्शन आहिरे सुखरूप आपल्या क्रीज मध्ये. पहिले षटक मला वाटतं इथे संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. मनीष विश्वकर्माने आपला तो स्टँडर्ड कायम ठेवलाय. धावा जास्त खर्च केलेला नाहीये. चिकी गोलंदाजी केली आहे आणि त्यामुळे रेहान दुर्गे शिलवण संघ पहिल्या षटकामध्ये अंडर प्रेशर नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती शिव पटेल दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघितली तर ऑफ साईडला 4, ऑन साईडला 3 अशी काहीशी सजावट आहे. यष्टांच्या मागे वैभव नवार. हे 2 आधारस्तंभ आहेत, शिव पटेल आणि वैभव नवार. टीम प्लेयर्स एसपीचं. दीर्घायू देसाई कुठे आहात? आपण स्टेज जवळ या. दीर्घायू
डेड बॉल. ओके ठीक आहे, माहित पडलं, राहू दे. ओह, यावेळेला चेंडू पुढ्यातून उडालाय. सौरभची कोणतीही चुकी नाहीये. आउटफील्डने साथ दिली चिकाला आणि चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. विकासला झकास कामगिरी करावी लागणार आहे, अन्यथा रिहान दुर्गेश 11 या संघाला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगले एफर्ट आणि उच्च कोटीचे प्रयत्न करावे लागतील. टीम प्लेयर्स याने खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅच पासून दिला. मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांना विजय जवळ मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा ओहो, क्या बात आहे. यावेळेला डाव्या बाजूला उडी मारून चेंडूला थांबवलं आणि एकदा तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली गेली. चांगला प्रयत्न. प्लेयर्सची प्रशंसा का करेल. भले सिद्धेश बडांबेच्या हातामधून तो शेवटचा चौकार सुटला, मॅच गेली, परंतु पहिल्या मॅच पासून आतापर्यंत त्यांनी जो फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला तो अतिशय जबरदस्त होता, आउटस्टँडिंग होता, फॅब्युलस होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी केल्यात. सिंगल धाव येते दर्शन आहिरे फलंदाजीसाठी. धावपलकावरती धावा. 3 चेंडू 9 बॉल 2 रन्स. धावा चालू आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विकास धसकर बाद. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. मजबूर केलं. जी फ्लाइट होती लॉसन कोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. वेलकम लॉसन. आणि बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा जो काही अट्टहास केला तो प्रयत्न कुठे ना कुठेतरी चुकीचा वाटला, कारण जी फ्लाइट होती, जी उसळी मिळत होती, त्याला पाहता तुम्ही फटक्याला खाली लँड करू शकत नाहीयेत. कितीही बॅट तुम्ही आडवी करा किंवा फेस किती लवकर क्लोज करा. आणि त्या मोहापायी विकास धसकरला मैदान सोडावं लागलं. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज समीर कदम मैदानाच्या दिशेने येतोय. कदम बढाय जा. आणि ते कदम वाढवत असताना मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, धावपलकाला गती देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. परंतु शिव पटेल जबरदस्त गोलंदाजी अनुभव वापरतायत आणि गरजेचं सुद्धा आहे. वेळेला जर का तुम्ही अनुभवाला वापरलं नाहीत तर कदाचित ती वेळ तुमचा खेळ करून टाकेल. शिव पटेल हो लेग स्टंपच्या बाहेर वाईड आहे. अतिरिक्त धावपलकावरती. मगाशी या दोन्ही संघांच्या पोझिशन विरुद्ध होत्या. पहिली बॅटिंग प्लेयर्सने केली होती, आता प्लेयर्स बचाव करते. माफ करा, चेस करताना दिसेल. डायरेक्ट हिट. अपील तर होती परंतु त्याच्यामध्ये तितका उत्साह नाही. एक धाव धावून कंप्लीट होते नाही. सिंगलने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 11 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. या षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती. शेवट कशा प्रकारे होतो बघूयात. पहिलं षटक 3 धावांचं होतं मनीषचं आणि ओव्हरऑल 11 धावा आहेत. आणि शेवट एका धावेने करत असताना सिंगलने झाली 2 षटकांची समाप्ती. 12 धावा धावपलकावरती रेहान दुर्गेश 11. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा दिली. वेगवान चेंडू होता. प्रवृत्त केलं होतं त्या चेंडूला फ्रंटफुटवरती खेळण्यासाठी, परंतु दर्शन आहिरेचा अट्टास बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा. दिशा दिली जरूर, सिंगल मिळतीये जरूर. धावपलक पुढे जात आहे. एका धावेने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिद्धांत वारंग पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. रेहान दुर्गेश 11ला ही मॅच जिंकण्यासाठी किमान 35च्या आसपासचं धावपलक दाखवावं लागणार आहे. आणि जर ते धावपलक नाही आलं तर मात्र प्लेयर्स संघ हा आपला वर चष्मा दाखवू शकतो. सिंगल येते. सिद्धांत वारंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओहो, काय जबरदस्त फटका. अडवलाय का नाही. चेंडू निघून होते फरार. अंकित झाला बीट करत. सीमारेखा पार. चौकार.
थँक्यू तुझ्या दर्शनचा हा फटका खूप चांगला, म्हणजे त्याने ओळखलं होतं ऑफ कटर येतोय आणि त्याला पहिलंच मन बनून खेळण्याचा प्रयत्न. कदाचित अंकित ज्याच्या जवळपासची जागा त्याने हेरली होती आणि त्यामुळे त्याच्या त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने हा चौकार दाखवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साईडला फक्त एकच धाव यावेळेला धावपलकावरती ऍड होताना दिसते. 4 चेंडू 19 धावा धावपलकावरती. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. समीर कदम, ओहो बीट, क्या क्या ये जरूरी था. रनआउटच्या रूपाने गडीबाद. समीर कदमला मैदान सोडावं लागतंय. अजून एक हादरा रिहान दुर्गेश 11 संघाला. थँक्यू डीजे. 19 शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. त्यानंतर येणारे 6 चेंडू. प्लेयर्स एसपी आणि रिहान दुर्गेश 11. काय जबरदस्त बॅटल आहे. ओ या वेळेला वाईड सिद्धांत वारंगचं हे षटक इंटरेस्टिंग राहिलंय. शेवटचं अंतिम षटक, माफ करा, शेवटच्या आणि अंतिम षटक. ओहो यावेळेला चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक उपलब्धी. थोडी फ्लाईट होती, वाटलं होतं की गतिमान चेंडू येईल, आला जरूर, परंतु खूप लवकर खेळले. चेंडू गेला डायरेक्टली बाहेर. गडीबाद. थँक्यू डीजे. 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक अजूनही बाकी. काय हा तो लो स्कोरिंग सामना दिसेल का जो आतापर्यंत बघायला मिळालेला नाहीये. करण निजाई मैदानाच्या आतमध्ये आला आणि मयूर घरत स्ट्राईक एंडवरती. रेहान दुर्गेश 11 विपक्ष प्लेयर्स एसपी. एक असा संघ जो या मैदानावरती जिंकणं जाणतो, तो क्षेत्ररक्षण करतोय. एक असा संघ ज्यांनी APL ची मागील वर्षीची फायनल टच केली होती परंतु विजेतेपद पटकावलं नव्हतं, तो संघ. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला, फेकी झाली आहे. काय धावचीत नाही. इथे कदाचित चेंडू लावण्यास उशीर झाला आणि त्यामुळे पंचांनी अपील फेटाळली. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होती. करण निजाई खूप वेळानंतर बॅटिंग आली आहे. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अटॅकिंग खेळ दाखवण्याचा मारच होता आणि त्याच्यामध्ये अपयश आलंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. इंटरेस्टिंग मॅच राहणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय, फेकी झाली का, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. विकेट आणि विकेट हीच गाथा चालू आहे. नवीन फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. रोहित पाटील आलाय आणि धावपलक काहीच स्थिरावल्यासारखं वाटायला लागलंय. 21 वरती आहे. 3 बॉल झाल्यात, म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बॉल टू रन्स वरती कहाणी अडकली आहे आणि प्लेयर्स खूप चांगला परफॉर्मन्स ॲज अ बॉलिंग युनिट, ॲज अ फिल्डिंग युनिट आउटस्टँडिंग. शिव पटेल, त्याच्या अगोदर मनीष विश्वकर्मा. गॅपमधून चेंडू अडवलाय का, येस, चांगली फिल्डिंग. सिंगल. अमित लाड त्या ठिकाणी होते. सिंगल धाव येते. आता बॉल किती शिल्लक आहेत? एक लास्ट बॉल आहे. इथे एखादा चौकार रेहान दुर्गेश 11 साठी त्यांची ती बाजू भरून काढायला एक समाधानकारक धावपलकर तर नेऊन ठेवेल, परंतु वैभव नवार ज्याने आतापर्यंत 5 चेंडू इतक्या शानदार पद्धतीने हाताळलेत, काय तो मारू देईल का नाही ते माहित नाही, परंतु आम्ही मारणार असं सांगितलं आणि चेंडूला समोरच्या दिशेने पाठवत असताना धावपलकरची धाबा 26-27 चं लक्ष ठेवलंय. 3 प्लेयर्स या संघासमोर रेहान दुर्गेश यांच्या माध्यमातून. बुचडे पाटलांचा बैलगाडा, बुचडे पाटलांचा बैलगाडा,
थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्या. रेहान दुर्गेश शिलन फिल्डिंग लावायचे. प्लेयर्स बॅटर पाठवा. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, वसईविरा बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि त्याचबरोबरीनं मॅचची स्थिती काय. 27चं लक्ष आहे. सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या टफ फाईट आणि डू ऑर डाय मॅच मध्ये एकमेकांसमोर. रोहित जाधव गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू याला स्पॅकट करायचं होतं. चेंडू गेलाय पॉइंट मध्ये. सिंगल साठी एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मनीषला बॅटिंग मिळाली, स्ट्राईक मिळाली, कारण बिचारा 2 मॅचला लगातार आऊट झाला होता. एक घातक आणि धडाकेबाज फलंदाज आहे. त्याची तोडफोड या मैदानावरती सर्वांना बघायची होती. संधी मिळाली. बघूयात मनीष कशा प्रकारे या मिळालेल्या संधीचा फायदा उचलतो. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. टीम सायबा विपक्ष DCC नवापूर. चला या दोन्ही कर्णधार प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा, एका धाब्यासाठी खेळलेत. चला DCC नवापूर आणि टीम सायबा कर्णधार आपण लगेच टॉस साठी या. सिद्धांत वारंग याच्यासाठी हा चेंडू सिंगल. चला साहेबाचा कर्णधार आलाय DCC नवापूर. चला जतीन आलाय. मी विनंती करेल मंचावरती उपस्थित लॉसन कोरिया यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. थँक्यू. लसून आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. नाणेफेकीचा कौल जिंकले टीम साहेबाने. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. VPL नंतर मला वाटतं पहिलीच टुर्नामेंट आहे. कशा प्रकारची एकंदरीत तयारी आहे आणि कसं वाटतं हे APL? APL तर खूप चांगली स्पर्धा आहे. खेळायला पण मजा येते. गेल्या वर्षी पण आम्ही चांगले खेळलेले, पण थोडे कमी पडलेले. यावर्षी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि क्वालिफाय होऊ. सर शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जतीन कशा प्रकारची तयारी आहे आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगली तयारी आहे. आमचे प्लेयर अजूनपर्यंत तरी चांगले करत आलात आणि मॅचसाठी पण चांगले 100% देण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली ही स्पर्धा APL इथं आल्यानंतर?
फर्स्ट टाइम खेळतोय, पण खूप चांगला एक्सपिरियन्स येईल असा आम्हाला अंदाज आहे आणि चांगलाच येणार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे, नाणेफेक जिंकली आहे ती टीम साहेबाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी DCC नवापूरला आमंत्रित केलंय आणि त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये एक चौकार सुद्धा आलाय. मॅच मध्ये सुद्धा रंगत आली आहे, जी चालू असलेली मॅच आहे. ज्यांची कोणाची गाडी मध्ये लावलेली आहे प्लीज काढा तिथून. मला वाटते बुलेट आहे कोणाची तरी, प्लीज आपण तिथून गाडी बाजूला काढायची आहे. सिद्धांत वारंग, ओहो मजा येणार आहे. सिद्धूचे फटके, मनीषचे फटके आणि त्यानंतर काही वेळेला चौकार पार होणं, काही वेळेला चेंडू आणणं, अनेक अशा घडामोडी मैदानात घडतील. कारण ही मॅच दोन्ही संघांना जिंकणं गरजेची आहे. ओहो यावेळेला इनसाइड आउट, बाहेर निघणारा चेंडू डॉट. धावा किती झाल्यात? 9 धावा धावपलकरती, 2 चेंडूचा खेळ झालाय. क्या बात आहे. 27 धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि 2 असे ताकदवर खेळाडू आहेत की त्यांच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, मॅचला कधी टर्न काढण्याची क्षमता आहे. आणि रेहान दुर्गेश शिलवनचा संघ तितकाच ताकदवर आहे. त्याच्या समोर या धावा बनवायच्या आहेत. इट्स अ टफेस्ट चॅलेंज. सन्मान दिला. 2 चेंडू निर्धाव आले. सिद्धूने बघितलं, त्यानंतर त्याने स्वतःला नियंत्रित ठेवलं आणि त्यानंतर मात्र नियंत्रणात ठेवलं आणि त्यानंतर एकच धावून पूर्ण केल्याने स्ट्राईक रोटेट केली. कदाचित ती चर्चा झाली असावी दोघांमध्ये की जर का तुला जमत नाही तर मी बघतो, आणि तोच प्रयत्न इथे दिसला. स्ट्राईक रोटेट झाली आणि मनीषला काहीतरी कानमंत्र आता सिद्धू देतोय. मगाची मॅच तेजस्वियांच्या अगेन्स्ट नशिबाने त्यांच्याकडून तो सामना हिरावून घेतला आणि खूप मोठा जल्लोष तेजस्वियांच्या संघाने केला. फुलटॉस समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु एक थांबू शकणार नाहीयेत. आणि एक चालू राहतीये. एकच चालू राहणं, खेळपट्टीवरती उभं राहणं, त्याने मॅच उभी राहते. आता जर का इथून विकेट नाही आली किंवा इथून सिंगल धावा चालू राहिल्या, रेहान दुर्गेश 11 संघ तरी सुद्धा दडपणाखाली असेल. अडवण्याचा प्रयत्न, ओहो फिल्डिंग झाली. क्या बात आहे. रोहित पाटील, रोहितने चेंडू अडवला आणि हा अडवलेला चेंडू नक्कीच मला वाटतं 3 धावा वाचवतोय. सिंगल येते. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा समीरने खर्च केल्यात. तेच कार्य करत असताना पाहायला मिळतोय जे कार्य मनीष विश्वकर्माने केलं होतं. इथून हा चेंडू खूप विचारपूर्वक हाताळला जाणार आहे, विचारपूर्वक त्याचा सामना केला जाणार आहे. 12 धावा धावपलकावरती. लास्ट डिलिव्हरी. हो चेंडू अडवलाय. मनीषचे 3 धावा दिल्या होत्या, समीरने 3 धावा दिल्या. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. आता 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची किती गरज आहे? 12 मध्ये 15. मैच ऑन है, बिल्कुल आप भी ऑन रहिएगा. जाते डीजे की ओर. डीजे थँक्यू डीजे. तिसरं षटक हाताळण्यासाठी विकास धसकर आलेत. शिकाच्या हातामध्ये चेंडू आहे आणि दोनही फलंदाज. चला घाई करा. रेहान दुर्गेश 11 मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा यांनी जवळजवळ 12 चेंडू उभे राहिलेत. म्हणजेच काय तर त्यांना आता या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आलाय. इथून धावा कशा बनवायच्या हे माहीत पडलंय आणि त्यामुळे आता ही टास्क तितकी सोपी राहणार नाही. दोघांसाठी मॅच तंतोतंत म्हणजे समान आहे आणि ज्या वेळेला मॅच समान असते त्यावेळेला मात्र हृदयाची स्पंदनं वाढतात, दर्शकांच्या सुद्धा. पहिला चेंडू थोडासा उसळी घेणारा होता. एका धावेसाठी हा चेंडू गेलाय, खेळलाय. सिंगल येते. मैदानावरती जर तुम्ही बघाल तर थोडासा काळसर भाग दिसतोय, म्हणजे दबाचा प्रभाव इथे किती आहे हे बघू शकता. वातावरणामध्ये म्हणजे ते हवेमध्ये जरी बघितला तरी सुद्धा तिथे थोडंसं धुका दिसायला लागलाय. म्हणजेच काय तर तो सुद्धा एक दबाचा भाग आहे.
आणि बाउंड्रीलाईनच्या बाहेर जर तुम्ही बघाल जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना ती हो इथे काय केलं धावचीची संधी डायरेक्ट हिट फलंदाज पंचांनी इशारा दिला बादचा फलंदाजाने त्याला चॅलेंज केलंय घेतलंय रिव्ह्यू बघूयात आमचे तिसरे पंच काय म्हणतायत. थँक्यू डीजे. कोण आहे तिकडे. चला गंभीर तुम्हालाच बघायचंय. काय झालं बाद. येस फलंदाज बाद झालेत. सिद्धांत वारंगला माघारी परतावा लागेल. कदाचित हा डायरेक्ट हिट असावा. डायरेक्ट हिट आणि त्यामुळे फलंदाज बाद झालेत आणि आता सौरभ विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडूवरती रनआउट आणि तो डॉट बॉल आलाय. विकास धसकर दुसरा बॉल आहे ना. दुसरा बॉल आहे ना. 2 बॉल झाले तेच दुसऱ्या बॉल रनआउट झालाय. तिसरा बॉल आहे. मनीष विश्वकर्मा खूप मोठ्या आशेने अपेक्षेनं इथे मनीष विश्वकर्माकडे सगळे पाहतायत आणि मनीष त्याच्यावरती कितपत खडे उतरतो ते मात्र पाहणं रोचक ठरणार आहे. प्लेयर्सची स्टारकास्ट बघता या धावांचा पाठलाग होणं अवघड नाहीये परंतु रिहान दुर्गेश 11 कशा प्रकारे या पेचला सामोरे जाते हे पाहणं मजेचं असणार आहे. धावपलकावरती दाबा. ओ ये क्या हुआ. समज के बरे चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. हा कोणता पंच होता आणि त्याच्यात किती फ्लाइट होती. जी चुकी विकास धसकरने केली होती सिमिलर चूक इथे सौरभ विश्वकर्मा करतोय. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. अरे जय जय थांबव. तो बॉल आला असेल तर तो द्यावा लागेल. तो खिशात ठेव तुझ्या. विकेट आली आहे या षटकामध्ये. 2 महत्वपूर्ण विकेट. फक्त 2 धावा गरजी. राजू मैदानात आलाय. राजू आठवलं की साहेबाचं मैदान आठवतं. मला तर डीजे मास्टरला बघावं लागेल कोण होता. खूप मजा आली होती परंतु राजू तितका दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगलसाठी चेंडू खेळलेत. 1 धाव येते. आता बघा हळुवारपणे खांदे जे आहेत ते दुर्गेश 11चे थोडेसे उंच झालेत. का होऊ नयेत. जे 2 विकेट आले तिथून मॅच थोडीशी बदलली आहे. सिद्धांत वारंग आणि सौरभ विश्वकर्मा. धावपलकरती दाबा. 15. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. मनीष विश्वकर्मा कशासाठी खेळणार. चेंडू कुठे येणार कुठे जाणार. ओ इथे दिशा दिली गेली. सिंगल येते आणि आता 3 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावपलकावरती. येणारी 6 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज किती आहे. 6 मध्ये 11. मग 27 ची गरज आहे. 6 मध्ये 11. मगाशी 6-11 होत्या आणि त्या 6-11 मध्ये मॅच जिंकली होती ती तेजसने. प्लेयर संघासाठी 6-11 हे इक्वेशन दुसऱ्यांदा आलंय आणि आता ते दुसऱ्यांदा असताना मगाशी बचाव करत होते आता पाठलाग करायचा आहे. काय घडेल. आणि चेअरअप करणं गरजेचं आहे. प्रोत्साहन देणं गरजेचं. त्यांचं मनोबल उंचावणं गरजेचं. मोटिवेशन खूप गरजेचं आहे. इथे मिलती नहीं मंजिल आसानी से रट कर करनी पडती है मेहनत आणि ती मेहनत जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला
तो विजय मिळत नाही, ती मॅच तुमच्या बाजूने झुकत नाही. मयूर पडेलकर खूप चांगली गोलंदाजी आज त्यांनी सुद्धा केली. आज आमच्या समोर आहेत जुने मित्र अक्षय शिरशेकर यांच्याशी चर्चा साधतात, वार्तालाप होतोय. चला गाई करा. 6-11 आपली टाइम लाईन पण 11चीच आहे. इथून सी ग्रुप सुद्धा आपल्याला 11 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. अर्धा तास एक्सटेंड होईल, पण तुम्हाला सध्याला 6-11च्या इक्वेशन मध्ये मॅच चालू करायची आहे. ओहो, मनीष विश्वकर्मा पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. मनीष बाद. थँक्यू. फलंदाज बाद झालेत. अमित लाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच अजूनही ऑन आहे. अमित मध्ये क्षमता आहे, राजू मध्ये क्षमता आहे, क्षमतावान खेळाडू आहेत. मयूर घरत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. 1 धाव येते. हळूहळू मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न. आता इक्वेशन आले 4-10ची. 4-10 धावांचा बचाव मगाशी झाला होता. आता हा विक्रम जो आहे तो मोडीत काढावा लागणार आहे, कारण जर का मॅच या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल टीम प्लेयर्स SP ला, तर ही मॅच जिंकावी लागेल. रेहान दुर्गेश इलेव्हनसाठी सुद्धा सिमिलर सिच्युएशन. ओ क्या बात आहे. पुढचा चेंडू बॅकफुट जाऊन खेळलेत. निर्धाव चेंडू. कुठे मॅच फिरली. सिद्धांत वारंगची विकेट. तिथून थोड्या टाळ्या वाजायला लागल्या रेहान दुर्गेश इलेव्हनसाठी, आणि बघता बघता चित्र बदलत आलंय. आता वाईड. जो डॉट होता तो क्लिअर झाला. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे 18 वरती. 3 चेंडूचा खेळ न शिल्लक. 3 मध्ये 9. कोण खाऊन जाणार भाऊ, बघूयात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप. धावचीची संधी. फलंदाज बाद. आता 2 मध्ये 9. कुछ समझ नहीं आ रहा क्या हो रहा है बीच मैदान पर. इतना आसान मैच, इतना लो स्कोरिंग मैच, ऐसे कैसे हो सकता है. आइए डीजी कर सुनते एक मधुर जैसा गीत. थँक्यू थँक्यू डीजे सिद्धेश बडांबे. 27चं लक्ष होतं. आता 2-9. मयूर घरत शानदार बॉलिंग. आता 1 मध्ये 9. अपेक्षित नव्हता असं, कारण 27 धावा या मैदानात बनणं अवघड नाहीये. मागील वर्षीची साई चरण वर्सेस रेहान दुर्गेश इलेव्हनची मॅच काही अशीच झाली होती, इतक्याच क्लोज आली होती, आणि तिथून त्याने तो विजय आणला होता. आज ती स्थिती इथे पाहायला मिळतीये. अंकित झा एक नवोदित खेळाडू आहे, वेल कॅलिबर असणारा खेळाडू, खूप चांगला खेळ अंकितने सुद्धा दाखवला होता अंडर एजच्या टॉर्नामेंटमध्ये. आणि आता ही मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला रेहान दुर्गेश इलेव्हन या संघाने. पराभवाच्या छायामध्ये जातोय संघ प्लेयर्स SP. कदाचित नशिबाने दिली हुलकावणी असं म्हणता येईल, अन्यथा आजच्या ग्रुपमधून B ग्रुपमधून दावेदारी पेश करणारा प्लेयर्स SP हा संघ होता. ज्या प्रकारे तो पहिल्या 2 मॅच मध्ये खेळला होता. अभिनंदन रेहान दुर्गेश इलेव्हन टीम साहेबा. चला लगेच मैदानात, आणि DCC नवापूर आपण लगेच डगआउट मध्ये. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही अनाऊन्स करणार आहोत. मी विनंती करेल